सोलापूरमध्ये नाल्याला नदीचा दर्जा देण्याच्या हालचालींवरून नागरिकांनी महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन केले। नाला म्हणून नोंद असतानाही आता नदी असल्याचे सांगत 100 मीटरची सीमा आखण्याची तयारी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। जर तो नदीच होता तर बांधकाम परवाने आणि मालमत्ता कर का घेतला असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला। या निर्णयामुळे वसंत विहार आणि बाळे परिसरातील सुमारे 800 गटांना बांधकाम परवाने थांबवण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे। माझं वय 88 वर्ष, तेव्हापासून मला कळतं तसं हा थोरला ओढा म्हणून आम्ही ओळखतात। काय आजूबाजू शेतकरी अमुक तमुक हे जे थोरला ओढा म्हणून हे प्रसिद्ध आहे। बाळ्याचा ओढा थोरला। महापालिका म्हणते नदी आहे। नाही माझ्या ह्या आलं बघा कधीच नाही। आता प्यायला पाणी सोडतं तर करंगोळीवर पाणी सोडतात आणि बिल तर भरपूर घेतात। बरोबर, पाण्याचा बिल भरपूर कॉर्पोरेशन होतं। आता हे नाल्याचं आहे, हे तर आहे ना ओढा। नाही मला कळतं तसं पाणी इथं नाही आहे। जो नसलेला मुद्दा काढला जातोय तो म्हणजे नदी का नाला, आदिला नदी आहे का आदिला नाला आहे। तर आत्ताच्या जेवढे काही रेकॉर्ड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत महापालिकेच्या माध्यमातून असेल, इरिगेशनच्या माध्यमातून असेल किंवा सर्वे ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरती जे काही नकाशे ते टाकलेले आहेत त्याच्यावरती आदिला नाला हा उल्लेख केलेला आहे। आमचा प्रश्न हाच आहे की याला तुम्ही नदीमध्ये बघू नका किंवा नदी म्हणून बघू नका, कारण नाला म्हणूनच आत्तापर्यंत सगळे कन्स्ट्रक्शन किंवा त्याच्या ज्या परवानग्या आहेत ते दिल्या गेलेल्या आहेत आणि लोकांनी आता आपली घरं बांधलेली आहेत, अनेक वर्षापासून इथं ती राहत आहेत। परंतु आत्ता हा मुद्दा नव्यानं उकरून वेगळं डिझास्टर करण्याचं चिन्ह आता आम्हाला दिसतं आहे। वास्तविक पाहता या ओढ्याचं जे काही खोलीकरण रुंदीकरण होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे। त्यामुळे ते पाणी मागच्या वेळेससुद्धा पावसामुळे ओढ्याच्या बाहेर आलं। याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता नदी की नाला किंवा डिझास्टर मॅनेजमेंट अशा वेगळ्या पद्धतीनं त्याला रंगवण्याचं काम प्रशासनाकडून केलं जातं। ज्या गोष्टी प्रशासनानं मंजूर केल्या त्याच गोष्टी अनधिकृत करण्याचं कामसुद्धा प्रशासनाकडून केलं जाते असं आम्हाला वाटतं। याच्यामध्ये काहीतरी आर्थिक काही गोष्टी दडलेल्या आहेत का असा आम्हाला संशय वाटतो। याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीनं निधी आपल्या खिशामध्ये घालायचा आहे का असं आम्हाला वाटतं। याच्यावरती काम होणं गरजेचं आहे। जे मी आता तुम्हाला म्हटलं की याची 5 मीटर जितकी खोलीकरण आणि 50 ते 60 फूट इतकं रुंदीकरण करत जर तुम्ही गेलात तर एक थेंब पाणीसुद्धा इथं थांबणार नाही। ही गोष्ट बाजूला ठेवून आहे ते घरं इल्लिगल करण्याचा जो डाव आहे ह्याला कुठेतरी आम्ही विरोध करणार आहोत।